लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये देव या नरदेहाची इच्छा करतात। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। आम्ही मोठे धन्य आहोत, आम्ही मनुष्य जन्माला आलोत आणि विठोबाचे दास झालो। काही मंडळीला शंका येते, महाराज ते म्हणते, महाराज तुम्ही या मनुष्य जन्माला आला धन्य आहेत, पण तुम्ही या मनुष्य जन्माने काय केलं? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे। या आयुष्याने आम्ही सच्चिदानंद रूपाची प्राप्ती करून घेतली, ती म्हणजे भजन कीर्तन या मनुष्य देहाने प्राप्त करून घेता येते। मग ही प्राप्ती करून घेतल्याच्या नंतर महाराज तुम्ही पुन्हा काय केलं? तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी। आम्ही पाय वाट करून स्वर्गाची निशाणी केली आणि वर चढून गेलो। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल। या अभंगाचं चिंतन असं आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा मनुष्य देह इतका दुर्लभ आहे। जमीन गेली तर जमीन मिळेल, पैसा गेला तर पैसा मिळेल, बायको गेली तर बायको मिळेल, सर्व काही मिळेल, पण नरदेह एकदा जर गेला तर पुन्हा मिळत नाही। म्हणून महाराज म्हणतात, इतका हा देह दुर्लभ आहे। नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना। तुम्ही आठवा मधुसूदना, 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 तुम्ही आठवा मधुसूदना। नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही आठवा मधुसूदना, शतवर्षाची गणना, तुम्ही आठवा मधुसूदना, हा तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना। नाथ महाराज या नरदेहाचं महत्व सांगतात। नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना। नाथ महाराज सांगतात, अरे बाबा हो, तुम्ही या नरदेहाने भगवान परमात्म्याचं चिंतन करा। नाथ महाराज एक वेळा सांगतात, नरदेह किती दुर्लभ आहे, पण माऊली 3 वेळा नरदेह सांगतात इतका दुर्लभ आहे। 3 वेळा माऊलीचे शब्द आहेत, नरदेह दुर्लभ आहे म्हणून। दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे संसार का तुम्ही नेना, रे दुर्लभ रे दुर्लभ रे संसार का तुम्ही नेना, दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे संसार तुम्ही नेना, दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे संसार तुम्ही नेना, दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे संसार का तुम्ही नेना, दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे संसार का तुम्ही नेना, दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे संसार तुम्ही नेना, दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे संसार तुम्ही नेना। आर निद्रेसाठी दबाडीचा मनुष्यपणा,
मनुष्यपणा निद्रेसाठी दवडीता मनुष्यपणा आहार निद्रेसाठी दुर्लभुरे 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 संसार संसार दुर्लभुरे 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 संसार का तुम्ही नाही ना आहार निद्रेसाठी दवडीता मनुष्यपणा माऊली म्हणतात हे जीवन खाण्याकरता आणि झोपण्याकरता नाही हा देह कशा करता आहे भगवान परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी आहे भजन गोमटा भजन गोमटा तो या झाला फटा बाधिकेचा तो या झाला फटा बाधिकेचा तो या झाला फाटा बाधिकेचा तो या झाला फाटा बाधिकेचा भजन गोमटा देवे दिला भजन गोमटा देवे दिला दे भजन गोमटा देवे दिला दे भजन गोमटा देवे दिला देह भजना गोमटा भगवान परमात्म्याने हा देह कशा करता दिलेला आहे देवाचं नामस्मरण करण्याकरता हा देह दिलेला आहे पण याचा आपण वापर काय करतो तर आपण आपलं ठरवायचं ते सांगायची काय आवश्यकता नाही मज पामर आहे काय थोरपण मी काय सांगणार तुम्ही माझ्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहात म्हणून आपुले आपण करा सोडवण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे संतांनी सांगितलं ना दुर्लभ आहे तरी पण आपल्या लक्षात येत नाही दुर्लभुरे दुर्लभुरे संसार का तुम्ही नेना आहार निद्रेसाठी दवडिता मनुष्यपणा जर भक्ती नाही केली या देहानी तर नामदेव महाराज सांगतात भक्ती विन जिने जळो लाजीरवाने
यातना भोगीन यमपुरी. भक्ती जो करत नाही त्याचं जिनं लाजीरवाणी आहे असं नामदेव महाराज म्हणतात. मग आपल्याला हा नरदेह मिळालाय, किती दुर्लभ आहे. ज्या काही योन्या आहेत त्यामध्ये कोटी कोटी वेळा जन्म घेऊन पुन्हा हा नरदेह मिळालेला आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मनुष्य देहवारा मग लागे, मनुष्य देहवारा मग लागे, मनुष्य देहवारा भज काही, मनुष्य देहवारा भज नाही. हा जन्म मिळतो म्हणजे सहजासहजी मिळत नाही महाराज. एक जणाचा म्हातारा मेला, त्याच्या नावावरती खूप बँक बॅलन्स असल्यामुळे घरातल्या माणसाला थोडी चिंता वाटली बरं का भाऊ. काही मंडळी विचारवंत असतात, त्यांच्या डोक्याला डोकं लागतच नाही. त्यांनी ठरवलं आपण म्हाताऱ्याचे असे तुकडे करू आणि पलानीच्या कडेला असे रवू. आणि रवल्याच्या नंतर त्यांनी सुपला सुपर फॉस्फेट युरिया वगैरे खत टाकलं आणि 15 दिवसांनी गेला. म्हाताऱ्याचा म्हातारा झाला असं म्हणून पाहायला. म्हाताऱ्याचा म्हातारा होईल का? ऊस आहे का तो, का गिन्नी गवत आहे? म्हाताऱ्याचा म्हातारा होऊ शकत नाही महाराज. हा नरदेह इतका दुर्लभ आहे. म्हणून माऊली म्हणतात दुर्लभुरे 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 संसार का तुम्ही नेना, आहार निद्रेसाठी दवडिता मनुष्यपणा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या नरदेहाची अपेक्षा स्वर्गातले देव करतात. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी भावा जन्म आभा, मृत्युलोकी भावा जन्म आभा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. भावा जन्म आभा, मृत्युलोकी भावा जन्म आभा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्म आमा.
मृत्यू लोकी व्हावा जन्म आम स्वर्गीचे अमर. स्वर्गातले देव या नरदेहाची अपेक्षा करतात. बरं, देवाला या मृत्यू लोकामध्ये जन्म जरी मिळाला ना महाराज, पण त्यांचे या जमिनीवर पाय टेकत नाहीत. त्यांच्या अंगाचा सुगंध येत नाही, त्यांच्या पापण्या हल्लेल्या दिसत नाही, त्यांच्या अंगाचा सुगंध येत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा देह इतका दुर्लभ आहे. स्वर्गातले देव जरी अपेक्षा करीत असले तरी हा जन्म मिळत नाही. का मिळत नाही? पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. पुण्य करून स्वर्गात जाता येईल, स्वर्गात गेल्याच्या नंतर पुण्य संपलं परत येता येईल. तर कोणते देव या देहाची अपेक्षा करता? सूर्य, चंद्र, विष्णू, ब्रह्मदेव यापैकी सर्व देव या नरदेहाची अपेक्षा करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय. महाराज, काहीला देह मिळाला, कळाला नाही, काहीला कळाला, मिळाला नाही, आणि काहीला मिळाला आणि कळाला सुद्धा. स्वर्गातल्या देवाला देह हा कळाला पण मिळाला नाही. मूर्ख लोकाला देह मिळाला पण कळाला नाही, आणि साधू संतांना देह मिळाला आणि कळाला सुद्धा. ज्ञानोबा तुकाराम, बोला बोला. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. साधू संताला हा देह मिळाला बे आणि कळाला बे. तर कोणाला कळाला हा देह? परमपूज्य वैकुंठवासी तुका मने भोळा, जिंकू जाणे कळी काळा. कोणाला कळाला? किसन बाबा महाराज यांना ह्या देहाचं महत्व कळालं. महाराज, त्यांना देह मिळाला आणि कळाला सुद्धा. मला त्यांचं चरित्र विठ्ठल भाऊ शेटे यांनी सांगितलं. गोदावरीच्या पात्रामध्ये किसन बाबा बसायचे आणि वाळूमध्ये महादेवाची पिंड काढायचे आणि उद्बोध्या म्हणून काड्या रवायचे. महाराज, अशा काड्या काड्या आणि काड्या लावल्याच्या नंतर महाराज थोड्या वेळाने त्या काड्याचा असा सुगंध चालायचा. काड्या पेटायच्या आणि सुगंध यायचा. महाराज, परमार्थामध्ये क्रियाला महत्व नाही, भावास महत्व आहे. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी. महाराज, परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे, क्रिया महत्वाची नाही. म्हणून यांना देहाचं महत्व कळालं. भास्करगिरी महाराजाला या देहाचं महत्व कळालं. महाराज, किती नम्रता आहे. नम्र झाला भूता जो नम्र आहे ना महाराज, त्याच्या हृदयामध्ये देव राहतो. हृदयी बंदीखाना केला, आत विठ्ठल कोण दिला. महाराज, मारुतरायाची काय भक्ती होती महाराज, काय भाव होता. म्हणूनच तुकोबारायांनी वर्णन केलं मारुतरायाचं आणि भक्तीच्या वाटा विचारल्या. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सोबटा. शरण शरण हनुमंता आलो रामदूता.
पाय विचारच्या वाटा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण जगद्गुरु तुकोबारायांनी मारुतीरायाचं वर्णन केलं आणि भक्तीच्या वाटा सांगा असे तुकाराम महाराज म्हणतात। तुकोबारायाचा अधिकार तरी काय सामान्य नाही महाराज। तुकोबारायाचा अधिकार केवढा मोठा आहे, पण तुकोबारायाच्या ठिकाणी लिंता हे नम्र झाला भूता। महाराज तुकाराम महाराज एवढे मोठे आहेत, आणू रेणूया थोकडा तुका आकाशा एवढा, पण तुकोबाराय किती तुकोबारायच्या ठिकाणी महाराज नम्रता आहे। ज्ञानोबारायला तर तुकाराम महाराज काय म्हणतात, मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी, पण तुकोबाराय पामर नव्हते, लहान नव्हते, पण किती नम्रता आहे। पण तुकोबारायाचा अधिकार सामान्य नव्हता महाराज। हा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू आपला विषय चालला होता परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे। किसन बाबा किती साधे होते आणि किती सरळ स्वभावाचे होते। महाराज ज्याचा सरळ स्वभाव आहे ना तोच देवाला आवडतो। माऊली एका ठिकाणी म्हणतात, माणसाचा स्वभाव इतका सरळ पाहिजे, इतका सरळ पाहिजे, वारियाची धाव तैसा सरळ भाव शंका आणि हाव नाही जया। वारा ज्याप्रमाणे सरळ असतो, पाणी किती सरळ आहे, चांगलं वाईट काही पाहतो का, सरळ, खड्डा आला तरी खड्ड्यात जाणार, उतार आला तरी उताराने जाणार, त्याप्रमाणे परमार्थामध्ये माणूस असा सरळ असावा। परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे आणि हा देह कशा करता दिलेला आहे, तुकाराम महाराज म्हणतात, हा देहाने काय करावं, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय। स्वर्गातले देव या देहाची इच्छा करतात। ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणले, या देहाची अपेक्षा स्वर्गातले देव करतात ज्या अर्थी, त्या अर्थी हा देह फार महत्वाचा असावा। एक दृष्टांत सांगतो तुम्हाला कळण्याकरता। एका खेड्या गावामध्ये एक गरीब ब्राह्मण होता। त्याचा मुलगा मोठा झाला आणि मुंज करायची होती, पण गरिबी असल्यामुळे पैसा नव्हता। त्याने ठरवलं गावात 4 श्रीमंत माणसाकडे जाऊ आणि प्रत्येकाकडून 50-50 रुपये घेऊ, 200 रुपये होतील, मुंज उरकून घेऊ। गावात एक मोठे दुकानदार शेठजी होते, त्यांच्याकडे गेला आणि मारोडी काका मला 50 रुपये पाहिजेत, मुलाची मुंज आहे। मारोडी वैतागला आणि म्हणाला, 50 रुपये फुकट मिळत नाहीत, 5 रुपयाच्या ऐवजी तुम्ही 50 रुपये मागता, वाटत नाही तुम्हाला काही। ब्राह्मण देव नाराज झाले आणि पुढे गेले। पुढे एक असा मोठा बंगला होता आमच्या विठ्ठल भाऊ सारखा। त्या बंगल्यावर असं सुस्वागतम सुस्वागतम असा बोर्ड होता। ब्राह्मण देव दारापुढे उभा राहिले, आतून शेठजी आले। तो बंगला सर्वसामान्य माणसाचा नव्हता, तो न्यायाधीशाचा बंगला होता महाराज।
ते पुढे आले आणि ब्राह्मण देवाचं दर्शन घेतलं आणि विचारलं काय हवं तुम्हाला. ते म्हणाले मला 50 रुपये पाहिजेत, मुलाची मुंज आहे. ते काय म्हणले गीतेच्या श्लोकावर अर्धा तास प्रवचन करा. ब्राह्मण देव विद्वान होते, उत्कृष्ट अर्धा तास बोलले. न्यायाधीशाने त्यांना 50 रुपये दिले, कपडे केले, जेवण दिलं, गाडीत बसवलं आणि म्हणाले मी तुम्हाला 150 रुपये मिळून देतो. न्यायाधीश गाडी घेऊन त्या शेठजीच्या दारापुढे गेले. गाडी कोणाची आली म्हणून शेठजी बाहेर आले आदराने. न्यायाधीशाला नमस्कार केला. न्यायाधीश म्हणाले काका ब्राह्मण विद्वान आहे, त्यांना 50 रुपये द्या. ते शेठजीने तिजोरीतून 50 रुपये काढले, द्यायला लागले. त्यावेळेस न्यायाधीश म्हणाले महाराज पाया पडून 50 रुपये दान करा. तो शेठजी त्यांनी 50 रुपये घेतले आणि पाया पडून 50 रुपये दिले. न्यायाधीशाची गाडी निघून गेली आणि त्या शेठजीचे नौकर जे होते ते शेठजीला म्हणाले अहो शेठजी हेच ब्राह्मण अगोदर आलते, तुम्ही नको ते त्यांना बोललात आणि आता दर्शन घेऊन 50 रुपये का दिले. त्यावेळी ते शेठजी त्या नौकराला म्हणाले अरे हा ब्राह्मण सामान्य नाही. ज्या अर्थी आमचे सर्वातले श्रेष्ठ न्यायाधीश याची कदर करतात त्या अर्थी हा नक्की सर्व मोठा माणूस असावा. म्हणून स्वर्गातले देव या नरदेहाची अपेक्षा करतात महाराज. हा देह सामान्य नाही. पण महाराज म्हणतात कायला मिळाला कळाला नाही, कायला मिळाला कळाला नाही, कायला मिळाला कळाला आणि कायला कळाला पण मिळाला नाही. बरं स्वर्गातल्या देव का अपेक्षा करतात शंका येते ना तुम्हाला. महाराज त्या देहातून त्यांना मुक्त होता येत नाही म्हणून स्वर्गातले देव या नरदेहाची अपेक्षा करतात. तर मुक्त मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर मुक्त होता येतं तर कशाने होतं. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. कीर्तन आनंद गाऊ गीती, कीर्तन आनंद गाऊ गीती, नारायण नाम होऊ जीवन मुक्त, नारायण नाम होऊ जीवन मुक्त. कीर्तनियान गाऊ गीते, कीर्तनियान गाऊ गीते, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. कीर्तने अनंत गाऊ गीते, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. स्वर्गातले देव म्हणतात आम्हाला या मनुष्य जन्माला आल्याशिवाय मुक्त होता येत नाही. पण तुकोबाराय म्हणतात या मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म मिळाला. जन्म मिळून आम्ही काय करून घेतलं. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. हे धन्याभिजमालो,
विठोबाचे झालो झालो दास विठोबाचे झालो झालो दास विठोबाचे धन्यामी मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकोबाराय म्हणतात मी धन्य आहोत आम्हाला या मनुष्य जन्म मिळाला आणि आम्ही विठोबाचे दास झालो. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. महाराज हनुमंतरायाने सेवा केली कोणाची? रामप्रभूची. म्हणून आज भारतामध्ये रामप्रभूपेक्षा हनुमंतरायाचे मंदिर जास्त आहेत. म्हणून दास हा कधी बी सुखी असतो आणि अदुगर सेवा केल्याच्या नंतर देव त्यांचा दास होतो. म्हणून तुकोबाराय स्वतःला धन्य समजतात. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. महाराज तुम्ही आम्ही कोणाचे दास आहेत? खेड जर असलं तर त्या खेड्यामध्ये कुटुंबाचे दास, शहरात छोट्या कुटुंबाचे दास, सरपंच असला गावचा दास, ग्रामसेवक गावचा दास, तलाठी वगैरे पोलीस पाटील गावाचे दास, देशाचे दास, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी ही मंडळी दास आहे. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही विठोबाचे दास झालो. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. महाराज तुम्ही दास होऊन विठोबाचे दास झालात, जन्माला आलात, पण या आयुष्याने तुम्ही काय करणार? आयुष्याच्या साधने 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 आयुष्याच्या आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आम्ही जन्मा आलो धन आम्ही जन्मा आलो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या आयुष्याने सच्चिदानंद पदाची मनुष्यास प्राप्ती करून घेता येते. आम्हाला हा मनुष्य जन्म मिळाला आणि या आयुष्याने आम्ही
सच्चिदानंद रूप पदाची प्राप्ती करून घेतली. ती पदवी कोणती? भगवान परमात्म्याचं चिंतन, साधू संतांचं चिंतन केलं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. पण महाराज काही काहीला पदव्या मिळतात. उदाहरणार्थ मंत्री, आज मंत्री आहे, मंत्री जर गेला तर माझे मंत्री. बर, माळ घातली, माळकरी, माळ काढली तर माझे माळकरी. ही पदवीच आहे महाराज, माझे माळकरी. पण तुकोबाराय म्हणतात या आयुष्याने आम्ही पदवी कोणती घेतली? भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. पदवी घेतल्याच्या नंतर आम्ही धन्य आहोत. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आतापर्यंत मी मृदंग महर्षी यांना सुद्धा ढिल्ल पडू दिलं नाही महाराज. पीटी मास्तर बी सावधच आहेत. टाळकरी मंडळी माझ्यापेक्षा फार उत्कृष्ट आहेत, अनुभवी आहेत महाराज, उत्कृष्ट आहेत. पण श्रोते मंडळीला मी आता काहीच तकलीफ दिली नाही ना. पण लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. का बोला तर हा देह एकदा गेला ना महाराज, पुन्हा हा देह नाही. म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. एकदा प्रेमाने पुरुष मंडळींनी सर्वांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई